श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. चला तर मग आज आपला विषय आहे रामनवमी. उद्या आहे रामनवमी, म्हणजे 17 तारखेला रामनवमी आहे. तर ह्या दिवशी आपल्याला भगवान श्रीरामाची पूजा कशी करावी, सेवा कोणकोणती करावी, ते सगळं माझे व्हिडिओ आलेला आहे. तरी पण मी आज सांगते आपल्याला 17 एप्रिलला श्रीरामनवमी आपण साजरी करायची आहे. ह्या दिवशी आपल्याला लवकर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे. म्हणजे सकाळी लवकरात लवकर उठायचं आहे. स्नान वगैरे करून घेऊन उद्याची दिवस निघण्याच्या अगोदर आपल्याला भगवान श्रीरामाचं स्मरण करत उद्या आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे. त्याचबरोबर उठल्यानंतर आपलं स्वच्छ कपडे वगैरे परिधान झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्यदेवाला अर्घ्य देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या घरामध्ये श्रीरामाचा फोटो असेल, श्रीराम, माता सीता, त्याचबरोबर लक्ष्मण भगवान आणि हनुमान असे ह्या परिवारांचा एक फोटो आपल्याकडे असेल तर ठीक आहे, नसेल तर आपल्या घरामधला जो बाळकृष्ण मूर्ती आहे त्या मूर्तीची स्थापना आपल्याला करायची आहे. जर आपल्याकडे फोटो असेल तर एका पाटावर लाल कपडा अंथरून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती ते फोटो आपल्याला स्थापना करायची आहे. जर नसेल तर आपल्याला मूर्तीवर बालकृष्णाच्या मूर्तीवर मूर्ती स्थापना करायची आहे. आपल्या देवघरामध्ये तर बालकृष्ण असतो सगळ्यांकडे. त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. पंचामृतनं मग स्वच्छ पाण्यानं मग पंचामृतनं अभिषेक करत राहायचा आहे आणि हे करत असताना आपल्याला श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम ह्या मंत्राचा जप करत राहायचं आहे. बघा आपल्याला दरवर्षी शुक्ल पक्षाच्या नवमीला श्रीराम नवमी आपण साजरी करतो. त्यानुसार आपल्याला 17 एप्रिलला ह्या तिथी येत आहे. पण ह्या दिवशी काही अजून योग जुळून येत आहे. भगवान श्रीराम नवमीला त्यांचं अवतार झाला. भगवान पुरुषोत्तम श्रीराम हे अवतारले त्यावेळी हा दिवस होता श्रीराम नवमी. म्हणजे नवमीच्या त्या दिवशी दिवस होता. म्हणून आपण श्रीराम नवमी म्हणून साजरे करतो. श्रीरामाचा जन्म दुपारी झाला म्हणून दुपारी श्रीरामाची पूजा केली जाते. ह्या तिथीला आदिशक्ती देवी दुर्गेची देखील पूजा केली जाते. मान्यतेनुसार प्रभू श्रीरामाची पूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्त होते आणि रामनवमीची पूजा हे शुभ मुहूर्तावर केली जाते. मग ती तिथी कोणती आहे? पंचांगानुसार यंदा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी 16 एप्रिल रोजी दुपारी 1:23 सुरू होत आहे. तर 13 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नवमी तिथी आहे. 3:14 पर्यंत तर समाप्ती होत आहे. मग उदय तिथीनुसार 17 एप्रिललाच आपण रामनवमी साजरी करायची आहे. ह्या दिवशी पूजेची शुभ मुहूर्त सकाळी 11:03 ते दुपारी 1:38 पर्यंत आहे. ह्यावेळी दुपारच्या पूजेचा शुभ मुहूर्त 12:21 आहे. त्यानुसार प्रभू श्रीरामाचा जन्मवेळ 12:21 आहे. तर त्याचबरोबर ह्या दिवशी रवी योग सुद्धा जुळून येत आहे. म्हणून पंचांगानुसार श्रीराम नवमीच्या दिवशी रवी योग जुळून येत आहे. तो दिवस भर राहील आणि ह्या बरोबरच सकाळी 11:51 पासून शूल योग आहे. त्यानंतर गंड योग तर आश्लेषा नक्षत्र आहे ते पहाटेपासून पूर्ण रात्रीपर्यंत असेल. मान्यतेनुसार रवी योग हा एक योग शुभ योग आहे ज्यामध्ये सूर्याचा प्रभाव असतो. त्यामुळे व्यक्तीचे सर्व प्रकारचे दोष नाहीसे होतात. आपल्याला मग ह्या दिवशी खूप शुभ दिवस आहे. रवी योग जुळून आल्यामुळे ह्या दिवशी आपले सगळे कष्ट दुःख नाहीसे होण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. मग आपल्याला अशी पूजा झाल्यानंतर आपल्याला भगवान श्रीरामाची आरती करून घ्यायची आहे. त्यावेळेस आपण दुपारच्या वेळेस भगवान श्रीरामाची पूजा खास करून उद्या नैवेद्यामध्ये खीर किंवा शिरा आवर्जून बनवायचा आहे आणि सगळे देवी देवतांना सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. तुळशी मातेला सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. असे नैवेद्य दाखवल्यामुळे
आपल्याला सगळ्या देवी देवतांचा सुद्धा आशीर्वाद राहतं. तसेच उद्याच्या दिवशी आपल्याला श्रीराम रक्षा स्तोत्राचं वाचन करायचं आहे आणि मारुती स्तोत्र चं पण पाठ करायचं आहे आणि रामरक्षा चालीसा सुद्धा आपल्याला उद्या वाचायचं आहे. आपल्याला जेवढे होईल तेवढे रामाची उद्या सेवा करायची आहे. पण मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे श्रीरामनवमीपासनं. दररोज आपल्याला हे 2 शब्द म्हणायचं आहे. तुम्ही हिंडत म्हणा, फिरत म्हणा, देवासमोर बसून म्हणा, नित्य रामनवमीपासून भगवान श्रीरामाची कृपा, आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला श्रीरामाची सेवा सुरू करायची आहे. बघा श्रीराम, राम म्हणजे एक सुकून आहे, एक आनंद आहे, एक संरक्षण आहे आणि तो असं आपल्या मनाभावाने जरी राम म्हटला, तरी आपल्याला काय वाटतं ते आपलंसं वाटतं. जे आपल्या हृदयामध्ये एक आनंदाचं आनंद जागृत होतं आणि ते आपल्याला एक सुकून देणारा शब्द आहे. शब्द नाही, ते एक शक्ती आहे. ते एक अद्भुत चमत्कार आहे आपल्या जीवनामध्ये, आपल्या संकटामध्ये तारण्यासाठी. बघा तुम्हाला माहितीच असेल, भगवान श्रीरामाचं नाव घेऊन कितीही लोक तरुण गेले, कितीही संकटमुक्त होऊन गेले. प्रत्येक स्वतः श्रीराम संकट झेलले, पण ते कधीही आपल्या भक्तांना दुःख दिले नाही. इतके आनंद देणारे, इतके आपल्या कष्टापासून आपल्या भक्तांना दूर करणारे हे जे श्रीराम, श्रीरामनवमी. उद्या राम जन्म उत्सव आपण साजरा करत आहोत. उद्यापासनं आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम ह्या मंत्राचा जप आपल्याला एक माळ नित्य जीवनामध्ये ठेवायचा आहे. तुम्ही कधीही करा. तुम्ही देवासमोर बसून करा, तुम्ही खुर्चीवर बसून करा किंवा तुम्ही हिंडत-फिरत करा. तुमच्याकडे माळ नाही तर तुम्ही असं 5 मिनिटं हिंडत-फिरत करा किंवा स्मरण करत राहा. एक नित्य नेम ठेवा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं मोठ्यानं पण बोलू नका. मनातल्या मनात सुद्धा म्हणा. स्मरण करा. बघा तुमच्या जीवनामध्ये किती संकटे, किती दुःख, किती समस्या तुमचे आपोआप निघून जातील. राम हे आपल्या जीवनातले, आपल्या संकटाचे दुःख हारणारे आहे आणि आनंद देणारे आहे. राम नामामध्येच आनंद आहे. राम शब्द असा आहे, जो ह्या नावाचा सहारा घेईल, ते असे सहज तरून जाईल. तुम्हाला कहाणी माहीतच आहे. ज्यावेळेस माता सीताचं हरण झालं होतं आणि रामाला लंकेला जायचं होतं. पण समुद्र होतं. समुद्रावरून सगळे वानर सेना जाऊ शकत नव्हते. पण करायचं काय? भगवान श्रीरामाचं नाव घेऊन वानर सेनांनी एक एक दगड उचललं आणि जय श्रीराम, जय राम, जय राम, जय श्रीराम असं म्हणत ते दगड समुद्रामध्ये टाकले आणि भगवंताच्या कृपेने ते दगड सहज असं तरून गेलं आणि त्यांना एक पूल बनलं. राम सेतू बनलं. अजून पण आता ते आपल्या अजून आहे. राम सेतू हे ते प्रतीक आहे. ज्या रामाच्या त्रेतायुगामधला जो राम सेतू आहे, आत्ता सुद्धा आहे. ते सहज असे दगड ठेवले आणि ते राम सेतू असे समुद्र तरलं गेलं आणि त्यांना भारतातून श्रीलंकेला जाण्यासाठी तो सेतू तयार झाला आणि आपली सगळी वानर सेना जाऊन भगवान श्रीराम सगळे पोहोचले लंकेला आणि रावणाचा वध केले आणि माते सीतेला परत अयोध्याला घेऊन आले. म्हणजे राम नामाच्या नामामध्ये एवढी शक्ती आहे, एवढी ताकद आहे, एवढं सामर्थ्य आहे. एक नाव नाही. राम हे एक शब्द नाही. हे एक ते शब्दाला ते शब्द सुद्धा मला सांगता येत नाही. तर एवढी एक अद्भुत शक्ती आहे या राम नामामध्ये. तर आपल्याला जीवनामध्ये एक माळ नित्य ठेवायचा आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचं नित्य जीवनामध्ये एक माळ आपल्याला सकाळ संध्याकाळ हिंडत फिरत बसत हे मंत्र आपल्याला जवळ म्हणायचं आहे. त्याचबरोबर रामरक्षा स्तोत्र नित्य जीवन उद्या तर आपल्याला रामरक्षा म्हणायचंच आहे. पण नित्य जीवनामध्ये एकदा संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळेस आपल्याला एक वेळेस तरी रामरक्षा स्तोत्र आपल्या म्हणून म्हणायचं आहे. आपण स्वतः पण म्हणायचं आहे. महिला असो, पुरुष असो, मुलं असो. जर महिला येत असेल
तर महिलांनी मुलांकडनं ही रामरक्षा म्हणून घ्यायची आहे. आता बघा रामरक्षा हे शब्द अवघड आहेत. तर आपल्याला काय करायचंय YouTubeला आजकाल सगळं सहज भेटून जातं. YouTubeला लावायचं आहे आणि ते स्मरण करायचं आहे, ऐकायचं आहे. मग हळू-हळू ते शब्दसुद्धा आपल्याला वाचायला येईल. हळू ते शब्द आपण वाचू शकाल. तर रामरक्षा एकदा तरी रामरक्षा आणि मारुती स्तोत्र रोज संध्याकाळी आपल्या देवघरासमोर बसून आपण पण म्हणायचं आहे आणि मुलाकडनं पण म्हणून घ्यायचं आहे. आणि आपण देवासमोर अगरबत्ती वगैरे लावून आपण ही सेवा करायची आहे. जी अगरबत्तीची रक्षा पडते, ती रक्षा आपल्या मस्तकावर लावायचं आहे. जे काही आपल्या मस्तकावरती काही वाईट रेषा असेल, वाईट आपले काही नशिबात लिहिलेलं असेल, ती रक्षा बनलेली असते. ती अगरबत्तीची जे मंत्र आपण रामरक्षा म्हणलेला आहे, त्या अगरबत्तीच्या रक्षामध्ये ती रक्षा बनलेली आहे. ती आपल्या मस्तकावर लावले, दररोजचं लावले, तर बघा आपल्या ज्या काही वाईट आपल्या नशिबात लिहिलेलं आहे, ते सुद्धा मिटवण्याचं काम त्या रक्षेमध्ये आहे. म्हणून रामरक्षा म्हणून ती जी काही अगरबत्ती लावलेली रक्षा पडते, ती रक्षा आपल्या मस्तकावर लावायचं आहे. असे आपल्याला दररोज करून पहा. बघा तुमच्या जीवनामध्ये सगळे संकट दुःख होईल आणि भगवान श्रीरामाचे एक रक्षा कवच तुमच्या अवतीभोवती तुमच्या परिवारावर रक्षा कवच बनून जाईल. प्रत्येक वाईट शक्तीपासनं, संकटापासनं, दुःखापासनं, दारिद्र्यापासनं सगळ्या गोष्टीपासून संरक्षण होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी राहील. जिथं भगवान श्रीरामाचं, भगवान विष्णूची सेवा केली जाते, माता लक्ष्मी तिथं धावून येत असते. म्हणून आपल्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडणार नाही. तर ही रामाविषयी छोटीशी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली? आवडली असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. रामनवमी शुभेच्छा. धन्यवाद.